नमस्कार. संसदेचं अधिवेशन सुरू झालं की आपल्या समोर येतात ते फक्त राजकीय वादविवाद, पण या सगळ्याच्या मागे काही महत्त्वाचे नियम आणि परंपरा दडलेल्या असतात ज्यांच्याशिवाय आपलं संसद चालूच शकत नाही. म्हणजे खासदारांची शपथ असेल, राष्ट्रपतींचं अभिभाषण असेल किंवा अगदी मतदान. तर आज आपण या सगळ्या मूलभूत गोष्टींना एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आठवते का, जून 2024 मध्ये 18व्या लोकसभेचं पहिलं सत्र सुरू झालं होतं. सगळे नवीन खासदार शपथ घेत होते आणि तेवढ्यात एका खासदाराने आपल्या शपथेनंतर एक घोषणा जोडली आणि बस तिथूनच एका मोठ्या वादाला तोंड फुटलं. त्यामुळे साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की आपल्या संविधानानुसार खासदाराच्या शपथेमध्ये नक्की काय असायला पाहिजे. त्यात असं काही स्वतःहून जोडता येतं का? नियम काय सांगतो? चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण मिळूया. आणि हो, जर आपल्याला असं वाटत असेल की नुसत्या बातम्या बघण्यापेक्षा त्यामागचे हे खरेखुरे नियम समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, तर मग आपल्या लोकशाहीचं कामकाज सोप्या भाषेत उलगडून दाखवणाऱ्या अशाच माहितीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा. म्हणजे असे महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडून सुटणार नाहीत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण वळूया खासदारांच्या त्या शपथेच्या मुद्द्याकडेच. या सगळ्याचा आधार काय आहे? तर तो आहे आपलं संविधान आणि त्यातलं अनुच्छेद 99. तर हे जे अनुच्छेद 99 आहे ना, हेच खरं तर नियम पुस्तक आहे. ते एकदम स्पष्टपणे सांगतं की संसदेत आपलं काम सुरू करण्याआधी प्रत्येक खासदाराला शपथ घ्यावीच लागेल. म्हणजे हे बंधनकारक आहे. आणि गंमत म्हणजे ही शपथ कशी असेल, त्यातले शब्द काय असतील, हे सगळं संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये आधीच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यात कोणीही आपल्या मनाने बदल करू शकत नाही. ही शपथ म्हणजे फक्त काही शब्द उच्चारायचे नसतात, तर ही 3 खूप मोठी वचनं आहेत जी प्रत्येक खासदार देतो. पहिलं वचन आहे भारताच्या संविधानावर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्याचं. दुसरं देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवण्याचं. आणि तिसरं जे काम त्यांना सोपवलं आहे ते निष्ठेने पार पाडण्याचं. खरं तर हाच त्यांच्या संपूर्ण कामाचा पाया असतो. बरं, शपथविधी झाला की खासदारांचं काम सुरू होतं. पण अधिवेशनाच्या सुरुवातीला फक्त शपथच नाही, तर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. यात राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि मंत्र्यांचे काही विशेष अधिकार येतात. चला आता ते काय आहेत ते पाहूया. आता बघा, अनुच्छेद 86 हे राष्ट्रपतींना एक खास पॉवर देतं. ते वाटेल तेव्हा संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाला किंवा गरज पडल्यास दोन्ही सभागृहांना एकत्र बोलावून भाषण देऊ शकतात. म्हणजे हा एक प्रकारे देशाच्या प्रमुखांचा आपल्या खासदारांशी थेट संवाद साधण्याचा अधिकार आहे. पण थांबा, अनुच्छेद 87 मध्ये जे भाषण आहे ते मात्र वेगळं आहे. हे ऐच्छिक नाही तर बंधनकारक आहे. म्हणजे हे व्हायलाच पाहिजे. कधी? तर 2 प्रसंगी. एक म्हणजे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या सत्रात आणि दुसरं म्हणजे दरवर्षीच्या पहिल्या सत्रात. या भाषणात राष्ट्रपती सरकारचं पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग, त्यांची धोरणं लोकांसमोर म्हणजे खासदारांसमोर मांडतात. ही पद्धत थोडीफार अमेरिकेच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणासारखी वाटते, नाही का? पण एक खूप मोठा फरक आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष स्वतःचं भाषण तयार करतात. आपल्याकडे मात्र राष्ट्रपतींचं भाषण हे सरकार म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ तयार करतं. कारण संसदीय लोकशाहीत सरकारच जनतेचं प्रतिनिधित्व करतं. आता एक इंटरेस्टिंग नियम बघूया. अनुच्छेद 88 हा नियम मंत्र्यांना एक सुपर पॉवर देतो. प्रत्येक मंत्री, मग तो लोकसभेचा सदस्य असो किंवा राज्यसभेचा, त्याला दोन्ही सभागृहात जाऊन बोलण्याचा आणि चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असतो. पण एक अट आहे, मतदान मात्र ते फक्त त्याच सभागृहात करू शकतात जिथे ते निवडून आले आहेत. सोपं उदाहरण द्यायचं तर पंतप्रधान जरी लोकसभेचे खासदार असले तरी ते राज्यसभेत जाऊन भाषण देऊ शकतात. ठीक आहे, चर्चा झाली, भाषणं झाली, पण मग शेवटी संसदेत निर्णय घेतले तरी कसे जातात? इथं येतात 3 महत्त्वाच्या गोष्टी: मतदान, कोरम म्हणजेच गणसंख्या आणि पक्षाची शिस्त. या सगळ्याचा आधार आहे अनुच्छेद 100. यानुसार कोणत्याही निर्णय घेण्यासाठी एक सोपं सूत्र आहे, साधं बहुमत. म्हणजे जेवढे खासदार उपस्थित आहेत आणि मतदान करत आहेत त्यांच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मतं मिळाली की निर्णय पक्का. पण विचार करा, कधी मतं अगदी बरोबरीत म्हणजे टाय झाली तर तेव्हा येतो खरा ट्विस्ट. अशा वेळी अध्यक्ष किंवा सभापती आपलं एक विशेष मत वापरतात, ज्याला म्हणतात निर्णायक मत किंवा कास्टिंग वोट, आणि ती कोंडी फोडतात. पण थांबा, मतदान असं कधीही होऊ शकत नाही. त्यासाठी सभागृहात कमीत कमी सदस्य हजर असणं गरजेचं आहे. या किमान उपस्थितीलाच कोरम किंवा गणसंख्या म्हणतात. आता लोकसभेचा विचार केला तर तिथे कामकाज चालवण्यासाठी कमीत कमी 55 खासदार हजर असावेच लागतात.
हा आकडा म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या 10% असतो. 55पेक्षा कमी खासदार असतील तर कामकाज होऊच शकत नाही. आणि तसंच राज्यसभेसाठी हा आकडा आहे 25, कारण तिथली सदस्य संख्या कमी आहे. थोडक्यात हा नियम कशासाठी आहे? तर देशासाठी महत्त्वाचे निर्णय काही मोजक्याच लोकांनी एकत्र येऊन घेऊ नयेत, यासाठी ही एक प्रकारची सेफ्टी मेकॅनिझम आहे. आणि मतदानाचा विषय निघालाच आहे तर अजून एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. या कायद्यानुसार खासदारांना आपल्या पक्षाच्या आदेशाचं पालन करावं लागतं. पक्ष जो आदेश देतो त्याला व्हिप म्हणतात. जर एखाद्या महत्त्वाच्या मतदानाच्या वेळी खासदाराने पक्षाच्या व्हिपच्या विरोधात मतदान केलं किंवा मतदानाला गैरहजर राहिला तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई सुद्धा होऊ शकते. वा, बरीच माहिती झाली. चला, तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक पटकन आढावा घेऊया, कारण हे नियम म्हणजे आपल्या संसदीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. तर एकदम लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. अनुच्छेद 99, प्रत्येक खासदाराची संविधानाशी निष्ठेची शपथ. अनुच्छेद 87, निवडणुकीनंतर आणि प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींचं बंधनकारक अभिभाषण. अनुच्छेद 88, मंत्र्यांना दोन्ही सभागृहात बोलण्याचा हक्क पण मतदानाचा नाही. आणि अनुच्छेद 100, निर्णय साध्या बहुमताने आणि किमान कोरम पूर्ण झाल्यावर. हे 4 स्तंभच आपल्या संसदेचं कामकाज सुरळीत चालवतात. चला, आता आपण जिथून सुरुवात केली होती त्या शपथेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा येऊया, कारण जसं मी म्हणालो, ही केवळ एक औपचारिक गोष्ट नाहीये. खरं तर ती शपथ म्हणजे प्रत्येक निवडून आलेल्या खासदाराने केवळ देशाच्या लोकांनाच नाही तर थेट भारतीय संविधानाला दिलेलं एक पवित्र वचन आहे. आणि या वचनाचं पालन किती निष्ठेने होतं यावरच आपल्या लोकशाहीची खरी ताकद अवलंबून असते. एक शेवटचा प्रश्न. आपण आपल्या खासदारांकडून खूप अपेक्षा ठेवतो, नाही का? पण त्यांनी जी शपथ घेतलेली असते, जी वचनं दिलेली असतात, तो संपूर्ण मजकूर कधी शांतपणे वाचला आहे का? जर नसेल तर एकदा नक्की शोधून वाचा, खूप काही शिकायला मिळेल. आणि हो, आता प्रश्न उरतो की जर खासदारांनी हे नियम मोडले तर काय होतं? त्यांना अपात्र ठरवलं जातं का? हेच आपण समजून घेणार आहोत आमच्या पुढच्या भागात, जिथे आपण अनुच्छेद 101 ते 104 बद्दल बोलू. ते चुकवू नका. त्यासाठी माहितीपूर्ण चर्चेत सामील राहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय संविधान.